जे खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले ते हर्षद मोरे त्यांची सर्व टीम, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि स्वयं पुनर्विकास समजून घेऊन इथल्या सर्वसामान्य माणसाला मोठं घर देता येईल का या अपेक्षेनं मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गृहनिर्माण सहकारी क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, सभासद, बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी स्नेहाताईंना मनापासून धन्यवाद देईन की मुंबईमध्ये असलेला स्वयं पुनर्विकास माझ्या वसईत पण झाला पाहिजे ही भावना घेऊन त्या कामाला लागलेले आहे. आणि आता राजन नाईक नाला सोपाऱ्याला पण नेणार आहे. मला खरं म्हणजे स्नेहाताईचं कौतुक आहे की ज्या वेळेला माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची समिती नेमली, मी प्रथम MMRA रिजन मधल्या सगळ्या आमदारांना सांगितलं आणि स्वयं पुनर्विकासाच्या अभ्यास गटांच्या बैठकींना स्वतःहून उपस्थित राहणारे आमदार आपल्या स्नेहाताई दुबे पंडित त्या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे सगळ्यांना कुतूहल आहे स्वयं पुनर्विकास म्हणजे नेमका काय, तो कसा होऊ शकतो, त्या संदर्भामध्ये ही प्रक्रिया काय आहे, प्रस्ताव कसा करावा, पैसे कसे उपलब्ध होतात, याचं सगळं मार्गदर्शन आमच्या हर्षद मोरे आणि त्यांची टीम या ठिकाणी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करणारच आहे. परंतु बांधवांनो, भगिनींनो, याच्यामध्ये काही मोठं टेक्नॉलॉजी नाहीये. स्वयं पुनर्विकास म्हणजे बिल्डर शिवाय आपली गृहनिर्माण संस्था आपण त्या ठिकाणी डेव्हलप करायची. काही मोठी टेक्नॉलॉजी नाहीये, मोठं सायन्स नाहीये. बिल्डर कशासाठी इमारत पुनर्विकसित करतो? स्वतःच्या फायद्यासाठी. त्याला काही आपल्याविषयी प्रेम नसतं की तुमची उत्तम इमारत झाली पाहिजे, चांगली त्या ठिकाणची दर्जेदार इमारत उभी राहिली पाहिजे. त्याचं लक्ष असते ह्याला एकदा काहीतरी बांधून द्यायचं आणि बाजूला चांगला टॉवर उभा करायचा ज्याच्यातनं मोठा मलिदा त्या ठिकाणी आपल्याला कमवायचा आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी स्वयं बिल्डरकडे आपण विकासासाठी का जातो? दोन कारणांसाठी आपण बिल्डरकडे जातो. एक म्हणजे बिल्डर पैसे लावतो, बरोबर ना, आणि दुसरं ज्या परवानग्यांची कटकट असते ते आपला सर्वसामान्य माणूस बोलतो नको बाबा, ती भानगड बिल्डर बघेल काय, ते अंडर टेबल काय द्यायचं काय द्यायचं तो बघेल. बरोबर ना, अंडर टेबल शिवाय काम होतच नाहीये. पण स्वयं पुनर्विकासात नो अंडर टेबल. अंडर टेबल बोललं की सस्पेन्शन डायरेक्ट आहे. मुंबईला सस्पेंड झालेत अधिकारी. मग मी विचार केला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, अरे मी एका जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष आहे, 15,000 कोटीची उलाढाल असणाऱ्या एक मोठ्या बँकेचा अध्यक्ष आहे. माझ्या बँकेच्या गृहनिर्माण सहकारी संस्था सभासद आहे. मुंबईत अजून अशा प्रकारच्या अनेक गृहनिर्माण संस्था नोंदलेल्या आहेत. 25, 30, 40, 50, 60 वर्ष, अगदी 100 वर्षाच्या इमारती आहेत. मग जर या सोसायटीना त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पैसे पुरवले आणि जर सरकारने पाठबळ दिलं तर कशाला पाहिजे बिल्डर? मी या संदर्भामध्ये मुंबई जिल्हा बँकेचं कर्ज धोरण आणलं की अर्ज कसा घ्यावा, पैसे कसे उपलब्ध करावे, आमची प्रक्रिया कर्ज देण्याची काय. त्यावेळेला लोकांनी वेड्यात काढलं. असं कुठं होतं का?
अधिकारी अशा सहज परवानग्या देतात का? बिल्डर शिवाय कसं काय शक्य आहे? परंतु मी एखादी गोष्ट हातात घेतली की तडीस न्यायचा माझा स्वभाव आहे. आणि मी कर्ज धोरण केल्यानंतर काही इमारतींना पैसे दिले, मी माझ्या परीनं परवानग्या मिळवा, फोन करा चालू होतं. काही इमारतींचं कामही सुरू झालं. पण जोपर्यंत राजाश्रय मिळत नाही, जोपर्यंत सरकारचं पाठबळ मिळत नाही, तोपर्यंत ही योजना गती घेणार नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि मग गोरेगावच्या नेस्को मध्ये मी एक हाऊसिंग सोसायट्यांची परिषद घेतली. जसे आपण जमा झालेला आहात असाच प्रतिसाद 10 ते 12,000 चेअरमन सेक्रेटरी उपस्थित होते तिथे. ते काही माझ्यावर प्रेमाखातर आले नव्हते. त्यांची गरज होती, त्यांना स्वयंपुनर्विकास करायचा होता. त्यांच्या अपेक्षा होत्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत आहेत, तेव्हा एकनाथरावजी शिंदे होते आणि आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं होतं. भव्य अशा प्रकारची ती परिषद. मी त्यावेळेला मुंबईकरांच्या वतीनं 18 मागण्यांचं निवेदन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिलं. किंवा प्रीमियम मध्ये सूट द्या, जीएसटी मध्ये सूट द्या, स्टॅम्प ड्युटी मध्ये द्या, 6 मीटर 9 मीटरचा विषय, वॉल विंडो खिडकी करा, अशा प्रकारच्या 18 वेगवेगळ्या मागण्या त्या ठिकाणी आपण केल्या. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्या वेळेला नेतृत्व त्या ठिकाणी भक्कम असतं, त्यावेळेला निर्णयही गतीनं होत असतो. 18 मागण्यांपैकी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 16 शासन निर्णय तात्काळ त्या ठिकाणी केले. म्हणजे 18 पैकी 16 GR शासनाने त्या ठिकाणी काढले. आणि मग स्वयंपुनर्विकासाला हळूहळू गती यायला लागली. परंतु माझा विश्वास आहे किंवा लोक जोपर्यंत तुमच्या सक्सेस स्टोरी समोर त्या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत लोकांचा भरवसा नाही. आणि मी सक्सेस स्टोरी निर्माण करणारा माणूस आहे. आज मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो, मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्यानं आज 20 इमारती मुंबईत उभ्या राहिल्या. लोक राहायला पण त्या ठिकाणी गेली. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब आपण चावी वाटपाला या. कारण शेवटी या स्वयंपुनर्विकास याचं पालकत्व तुम्ही घेतलंय. मी या स्वयंपुनर्विकासाच्या पाठीशी एकदा जनतेला कळू द्या, तर मग आज सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस आपल्या स्वयंपुनर्विकासाच्या योजनेवर विश्वास ठेवेल, आणखी गती या विषयाला येईल. माझी विनंती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि कांदिवलीला म्हाडाच्या वसाहतीमध्ये असणाऱ्या चारकोपच्या श्वेतांबरा गृहनिर्माण संस्थेच्या चावी वाटपसाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले. आणि ज्या वेळेला इमारतीचं उद्घाटन झालं आणि ती इमारत ज्या वेळेला पाहिली त्यावेळेला थक्क झाले. ते पार्किंगची व्यवस्था, लिफ्टनं त्या ठिकाणी गाड्या पार्किंग, फ्लॅट त्या ठिकाणी जेव्हा बघितलं, अगदी बाथरूम किचन पासून बेडरूम पासून सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी बारकाईनं पाहिल्या आणि ते त्या ठिकाणी अचंबित झाले की एवढा चांगला फ्लॅट होऊ शकतो. त्या श्वेतांबरा सोसायटीची लोक 400 स्क्वेअर फीटात राहत होती, 1100 स्क्वेअर फीट मध्ये राहायला गेली. 1100.
आणि बिल्डर किती देणार होता त्यांना? 750-700 स्क्वेअर फीट. म्हणजे 700 नंतर असणारे 400 स्क्वेअर फीट बिल्डरच्या घशात जाणार होते. बरोबर आहे की नाही? ते सभासदांनी आपल्या जागा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी त्याचा आपल्यावर शेअरिंग त्या ठिकाणी करून घेतलं. आणि हे स्वप्न नाही. आपण जाऊन त्या ठिकाणी मुंबईच्या इमारती बघू शकता. सोसायटीची लोक पार्ल्याला आमचे आमदार तिथे पराग आळवणी आहे. नंदादीप सहकारी गृहनिर्माण संस्था त्या ठिकाणी श्रद्धानंद रोडला आहे. किती स्क्वेअर फीटात राहायचे? 360 स्क्वेअर फीटात. किती मिळाला असेल त्यांना? बिल्डर बोलला होता 700 देतो. ते माझ्याकडे आले. मला म्हटले प्रवीण भाऊ आम्हाला स्वयं पुनर्विकासात जायचंय, नेमका कसा करायचा, आपण पैसे देणार का? मी आमची स्वयं पुनर्विकासाची टीम त्यांच्या सोसायटीत पाठवली. त्यांचा प्रस्ताव आला. किती मोरे साहेब आपण त्यांना पैसे दिले? 50-60 कोटी. आणि ती इमारती उभी राहिली. 360 स्क्वेअर फीटाची लोक 1400 स्क्वेअर फीटात राहायला गेली. जाऊन बघा त्या ठिकाणी सरकारने. आणि जेव्हा मी उद्घाटन केलं तेव्हा त्या महिला मला ओवाळत होत्या. तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू येत होते. मी म्हणालो ताई तुम्ही रडताय का? चांगला दिवस आहे. म्हणाले आमच्या आनंदाश्रू आहेत. भाऊ आम्ही ठरवलं होतं कुठेतरी बाहेर जायचं, लांब विरार पर्यंत, कुठे कसा राहिला, कारण आमचं कुटुंब वाढलंय. जर आपण स्वयं पुनर्विकास केला नसता, 1400 स्क्वेअर फीट जर दिलं नसतं, आमच्या मुला मुलींचे लग्न झाले, मुंबईतनं बाहेर जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. त्या आनंदानं आमच्या डोळ्यातनं पाणी येतंय. हा विजय स्वयं पुनर्विकासाचा, ही ताकद स्वयं पुनर्विकासाची. आणि मग त्या चारकोपच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री तर अत्यंत संवेदनशील आहेत. जेव्हा आम्ही उद्घाटन करू, मी आमचे आमदार योगेश सागर सीएम साहेबांच्या गाडीतून चाललो होतो, तेव्हा मला म्हटले प्रवीण आता स्वयं पुनर्विकास चांगलं गती घेते, परंतु तुम्ही क्लस्टर स्वयं पुनर्विकास करा, समूह स्वयं पुनर्विकास. कारण तुम्ही त्याच ठिकाणी आपल्या स्वयं पुनर्विकासाच्या 4 इमारतींचं काम चालू होतं. मला म्हटले असं केलं तर केवळ उभ्या इमारती उभ्या राहतील आणि मग मोठ्या लोकांना चांगला क्लब हाऊस असतो, गार्डन असतं, मैदान असतं, चांगले रस्ते व्यवस्था असतात. सर्वसामान्य माणसाला हे मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही क्लस्टरचा स्वयं पुनर्विकास करा. 4-5 सोसायट्या एकत्र आल्या, त्यांना एकत्रित करा. 10 सोसायटी आल्या, त्यांना एकत्रित करा. आणि स्वयं पुनर्विकासाबरोबर त्यांनी समूह स्वयं पुनर्विकास त्या ठिकाणी करायला मला भाग पाडलं. आणि त्याही ठिकाणी जाहीर कार्यक्रमामध्ये एका चावी वाटप समारंभाला 8 ते 10,000 चेअरमन सेक्रेटरी होते. मी याचा उल्लेख एवढ्यासाठी पुन्हा पुन्हा करतो की लोकांची गरज आहे, लोकांच्या आशा आकांक्षा वाढलेल्या आहेत. आणि तिथे माननीय मुख्यमंत्र्यांनी अजून या ठिकाणी स्वयं पुनर्विकासात तुम्हाला काय हवंय, काय अजून सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत, प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर येत आहेत, पैसे उपलब्ध करण्यासंदर्भात काय शिफारसी आहेत, काय केलं पाहिजे. केवळ ही मुंबईची गरज नाही, वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत, ठाणा, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, संभाजीनगर या सगळ्या शहरांची आज गरज राहिले. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमामध्ये दरेकर समिती माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट म्हणून त्या ठिकाणी घोषित केली. पहिल्या क्षणापासून जे मुख्यमंत्र्यांना सांगितलंय त्याच्यावर लगेच त्या ठिकाणी कार्यवाही मुख्यमंत्री करत गेले.
एखाद्या समितीची घोषणा होते, नंतर पुढे काहीच होत नाही. लगेच पुढच्या आठवड्यात नोटिफिकेशनचं सरकारचं निघालं आणि माझा तर विषय एक हातात घेतला, तो कधी पूर्ण होतोय असं माझं कामाची पद्धत आहे. आणि मग मी अभ्यास गट माझा जाहीर झाला, ज्याच्यामध्ये SRA चे सीओ होते, म्हाडाचे सीओ होते, आयुक्त MMRD चे होते, आमच्या स्नेहाताई पण त्यात होत्या. आणि 3 महिन्यामध्ये सरकारला आपण अभ्यास करून या स्वयं पुनर्विकासासाठी आणखी काय केलं पाहिजे हे सुचवावं, अशा प्रकारची अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली. बांधवांनो आणि भगिनींनो, जाहीर झाल्यानंतर मी महाराष्ट्रभर फिरलो. मुंबईत बैठक घेतली, कोकण भवनला कोकण विभागाची बैठक घेतली, पुण्यात घेतली, संभाजीनगर, नागपूर, अमरावती. ज्या बैठकीमध्ये आयुक्त असायचे, टाउन प्लॅनिंगची लोक असायची, ज्या ज्या यंत्रणा या विषयाशी संबंधित आहेत ते सगळे अधिकारी असायचे. हाऊसिंगचे आमचे प्रतिनिधी असायचे, त्यातले तज्ञ असायचे. आणि या सगळ्या नागरिकांना भेटल्यानंतर जो अहवाल त्या ठिकाणी 3 महिन्यात सादर करण्याची अपेक्षा होती, 2.5 महिन्यात मी सरकारला त्या ठिकाणी सादर केला. आणि मला विश्वास आहे की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी SRA त्या ठिकाणी निर्माण केली. तेव्हा SRD होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी इमारती जाण्यासाठी त्यांचं स्वप्न होतं. आणि तेव्हा अफजलपूरकर समिती नेमली होती आणि अफजलपूरकर समितीतनं SRA ची निर्मिती झाली. मला विश्वास आहे की माझ्या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये स्वयं पुनर्विकास ताकदीने त्या ठिकाणी होईल, यावर माझा विश्वास आहे. मला अधिकाऱ्यांचंही अभिनंदन करायचं आहे की राजन, आपण म्हटलात काय सगळेच अधिकारी नालायक नसतात, काही चांगली लोक आहेत. जेव्हा एखादा चांगला विषय समोर येतो त्यावेळेला असेही अधिकारी आहेत की स्वतःहून त्या ठिकाणी आमच्या बैठकामध्ये सहभाग घेतला, चांगले मार्ग त्या ठिकाणी सुचवले. वेगवेगळे विषय वेगवेगळ्या महानगरपालिकांचे होते. जसं की नवी मुंबईत महापालिका पण त्या ठिकाणी त्यांच्याकडून वसूल करते आणि सिडको पण त्या ठिकाणी त्यांच्याकडून चार्जेस घेते. म्हणजे डबल एका सोसायटीला त्या ठिकाणी चार्जेस असायचे. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी पूर्णपणे आहेत. मगाशी आपण जे सांगितलं, सगळ्यांनाच धाकधूक असते, अधिकारी किती सपोर्ट करतात. आपल्याकडे जालिम उपाय देवेंद्र फडणवीस साहेब. असंच झालं होतं म्हाडामध्ये राजन. चारकोपला अभिलाषा नावाची एक सोसायटी होती. इतर त्या ठिकाणी आणखी 4 सोसायट्या होत्या. मी जाहीरपणे बोलतोय. आणि त्यांचं लीज रिन्युअल होतं. मी बोलतोय 1 महिना 2 महिना ती लोक यायची, लीज रिन्युअल होत नाही. 6 महिने झाले. मला डाऊट आला, कारण यंत्रणा काय असते मला नीट माहित आहे. मग त्या सोसायटीचे आमचे कौटनकर आहेत तिथले माजी नगरसेवक, त्यांना बोलवलं, बाबा का लीज रिन्युअलला वेळ लागतोय, आम्ही तर पैसे मंजूर केलेत तुमच्या सोसायटीला. त्यांनी सांगितलं, साहेब प्रत्येकी 50 लाख रुपये लीज रिन्युअलला लागतायत, म्हणजे 2 कोटी रुपये 4 संस्थांचे. ते म्हटले आता सोसायटी 50 लाख देणार कुठना, बरं अकाउंट मधनं तुम्हाला 100 रुपये खर्च करायचा असेल तर सभासद त्या ठिकाणी 100 पत्रांनी कोर्टात जातात, तर 50 लाख देऊन देईल का कोण आपले? द्यायचा विषयच नाहीये. इथे काही इमारत बांधून कोणाला कमवायचं नाहीये. इथे इमारत ते सभासद ती सोसायटी स्वतःसाठी बांधते. धंदा करायला त्या ठिकाणी इमारत बांधत नाही, पैसे देणार कुठून?
मी स्वतः त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन केला, थोडीशी फाईल हल्ली, परंतु ह्याच्यात काही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही, कारण अजून गांधीजींचा प्रभाव खूप आहे आपल्यावर. मग मी राज्याचे मुख्यमंत्री, तेव्हा अधिवेशन चालू होतं, स्नेहाताई देवेंद्रजींना बोललो, साहेब एवढी मेहनत घेतोय आपण, पाठिंबा देताय, पण प्रशासनातले झारीचे शुक्राचारी अजून काय बदलायला तयार नाही. साहेबांनी त्या सीओला फोन केला, तिथूनच लगेच माझ्या समोर. मी बोललो, समोर साहेब करा, तो आता फाईली सही करेल, मी अधिवेशनात मांडणार आहे, त्याला सस्पेंड करून टाका. मी हाऊस मध्ये गेलो, प्रश्न मांडला, या 4 सोसायट्यांसाठी काय करताय. देवेंद्रजी उभे राहिले, त्या अधिकाऱ्याला मी निलंबित करीत आहे, जाहीर करून टाकले. सुतासारखे सगळे सरळ झाले, सगळ्या फाईल पटापट पटापट. आता तिकडे एक पण फाईल थांबत नाही. तुमच्याकडे असं कोणी केलं, स्नेहाताईने राजनला सांगा, त्या अधिकाऱ्याला घरी आपण त्या ठिकाणी. आणि हे देवेंद्रजींनी सांगितलंय, चारकोपला सभा झाली त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण ऐका. ते म्हणाले, मी स्वयंपुनर्विकास राईट टू सर्व्हिस खाली आणतोय, ही सेवा आहे. राईट टू सर्व्हिस म्हणजे सेवा समजून अधिकाऱ्यांनी काम करायचं आहे, आणि जो अधिकारी करणार नाही त्याला घरीच जायचं आहे, जाहीरपणे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तुम्ही चिंता करू नका, आणि मी आहेच. माझा फोन काय पीसीओ आहे, कधी फोन करू शकता. आणि त्याच्यामुळे आता हा विषय गती घेतोय. मी आता अहवाल या ठिकाणी दोन्ही आमदारांना दिलाय, तुम्हालाही पीडीएफ फाईल यांच्याकडे पाठवतो. सीताराम राणे आपण सोसायटीच्या लोकांना पाठवा, किंवा काही 550 अहवाल मी तुमच्यासाठी पाठवेल, कारण एवढा 500-400 पानाचा अहवाल आहे, एकही गोष्ट चुकली नाही. त्यात काय राहिलं असेल तर तुम्ही सांगा. आणि मग हा अहवाल झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना गेल्याच आठवड्यामध्ये, मला वाटतं 14 तारखेला, ताई तुम्ही पण होतात ना, मी मुख्यमंत्र्यांना तो अहवाल सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, जे गृहनिर्माण मंत्री आहेत आणि जे नगर विकास मंत्री त्या ठिकाणी आहेत, तेही त्या ठिकाणी उपस्थित होते. उजव्या बाजूला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते, अनेक आमदार होते, विधानसभेचे अध्यक्ष होते, सभापती विधान परिषदेचे होते, खूप मंत्री आमदारही होते, अधिकारी होते. जनरली अहवाल येतात, अनेक अहवालांवर कार्यवाही पण होत नाही, कुठे कचऱ्याच्या टोपलीत त्या ठिकाणी पडतात. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना जाणीव आहे की अहवालामध्ये काय दडलेलं आहे. या अहवालामध्ये रखडलेल्या इमारतीचं दुःख त्या ठिकाणी अहवालात आहे. आमचा सभासद बोलतोय, बिल्डिंग माझी किती वर्ष झाली, बिल्डिंग पडले, पूर्ण होत नाही, भाडं मिळत नाही, बिल्डरच्या तालावर आम्हाला नाचावं लागतं. या अहवालात बिल्डरच्या तालावर नाही तर सोसायटीच्या मनावर काय करायचंय ते त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी अपेक्षा व्यक्त केली की साहेब या अहवालावर गांभीर्याने सरकारने विचार करावा. मुख्यमंत्र्यांनी तत्क्षणी जाहीर केलं, दरेकर समितीचा अभ्यास गटाचा अहवाल मी जसाच्या तसा सरकार म्हणून स्वीकारत आहे. हे बोलूनही थांबले नाही. बाजूला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब होते, कारण बऱ्याचशा गोष्टी नगर विकास आणि गृहनिर्माणशी संबंधित आहेत. त्यांना सांगितलं याच्यावर कार्यवाही करा, अंमलबजावणी करा.
मी माननीय शिंदे साहेबांनी धन्यवाद देईन, ते सांगितल्यावर लगेच त्यांनी माईक घेतला, म्हटला नगर विकास आणि गृहनिर्माणच्या सगळ्या शिफारसी माझं खातं त्या ठिकाणी मान्य करेल, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. सहकार मंत्र्यांनाही आदेश त्या ठिकाणी दिले. एवढंही करून मुख्यमंत्री थांबले नाही, तर हे सगळी अंमलबजावणी कार्यवाही आली की मी कॅबिनेटला जाईन आणि त्याने आपल्या सगळ्यांना आश्वस्त केलं की डिसेंबरला जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये एटीआर म्हणजे ऍक्शन टेकन रिपोर्ट सरकारने काय केलं ते सुद्धा मी विधिमंडळाला सादर करेन. एवढ्या गांभीर्यानं आपण हा विषय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे हा विषय आता एक जन आंदोलन म्हणून उभं राहिले. मी जिथे जिथे जातो अशीच तुडुंब गर्दी. इथे तर ताई तुम्ही आमदार आहात, पण काही ठिकाणी एका हाऊसिंगचा एखादा छोटा कार्यकर्ता 5-25 होर्डिंग लावतो, तुडुंब गर्दी त्या ठिकाणी होती. पनवेलला त्या ठिकाणी सभा झाली, 1,500-2,000 चेअरमन सेक्रेटरी. नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी घनसोलीला सभा झाली. कोणी मोठा नेता आयोजक नव्हता, साधा कार्यकर्ता. वरचा 1000-1200चा हॉल तुडुंब भरून खाली त्यांनी स्क्रीन लावली, खाली 1,500 लोक त्या ठिकाणी उपस्थित होती. परवा ठाण्याला झाला, आमचे निरंजन डावकरे केळकर होते, अशीच गर्दी. आणि आज आपल्याकडं या ठिकाणी अशीच गर्दी होती. बांधवांनी गर्दी मला माहित आहे माझ्यासाठी नाहीये. ही गर्दी या ठिकाणी आम्ही कोण फार चांगले आहोत बोलतोय म्हणून नाहीये. हे लोकांची गरज आहे, लोकांचा प्रश्न आहे, त्या प्रश्नांची गर्दी आहे आणि म्हणून आमची जबाबदारी वाढली. कारण शिवधनुष्य पेलवणं तसं फार अवघड असतं, पण माझ्या राजकीय जीवनात तर आव्हानं पेलवण्याचंच काम मी सुरुवातीपासून ते आजपर्यंत करत आलो आणि त्याच्यामुळे हे शिवधनुष्य आम्ही उचललंय, ते त्या ठिकाणी पेलवणार आहोत. बांधवांनो, सिंपल आहे, ह्याच्यामध्ये मोठी टेक्नॉलॉजी सायन्स काही नाहीये. बिल्डर आणि स्वयं पुनर्विकासातला फरक सांगतो तुम्हाला. बिल्डर कशासाठी बिल्डिंग बांधतो? स्वतःच्या नफ्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. दुसरा बिल्डर त्या ठिकाणी तुम्हाला कधी प्लॅनिंग मध्ये इन्व्हॉल्व करतो का? हो, कशी बिल्डिंग असावी, डिझाईन कसा असावं? सोसायटी पण नाही. तिसरं, गुणवत्ता कशी असावी? कधीतरी सेक्रेटरी, चेअरमन सभासदांशी बोलतो का सिमेंट कुठलं असावं, स्टील कुठलं असावं? कधीच आपल्याशी चर्चा नाही. उलट लाचाऱ्यासारखे आपण, मालक आम्ही, सभासद, जागा आमची. तो सांगणार या वाळकेश्वरला या, तो एसी मध्ये बसलेला असणार, माझा चेअरमन सेक्रेटरी बाहेर स्टुलावर वाट बघतोय, तो 2-3 तास आतमध्ये चकाट्या पिटोय, मी आपला बाहेर उभा. किती वर्ष लागतील माहित नाही बिल्डरला बांधायला, काही त्याला नियमच नाही. पैसे आपल्या प्रोजेक्टवर उचलणार, दुसरीकडे पैसे वापरणार, एका वेळेला 10 ठिकाणी पाय टाकणार, हे पण नाही पूर्ण करत, ते पण नाही पूर्ण करत. स्वयं पुनर्विकासात नेमकं उलट आहे. इथे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसऱ्याची आपल्याला गरज नाही. सोसायटी निर्णय घेणार, तुमचा त्या ठिकाणी आर्किटेक्ट कोण असावा, कॉन्ट्रॅक्टर कोण असावा तुम्ही ठरवणार. आम्ही पैसे दिले तरी आमच्या पॅनलवरचा घ्या, अजिबात आग्रह नसतो. मात्र तुमच्या पॅनलवरच्याने काय केलं हे तपासतो आम्ही, कारण पैसे आम्ही त्या ठिकाणी देतो. इथे गुणवत्तेला स्थान आहे. तुम्ही बघणार, माझं घर होतंय, माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न माझं घर असतं. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं सिमेंट वापरलं पाहिजे, स्टील वापरलं पाहिजे. स्वतःच्या घराची स्वतः आपण काळजी घेतो, स्वतःसाठी बनवतोय, विकायला बनवत नाही. आणि इथे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आत्मनिर्भर
सर्व क्षेत्रात व अशा प्रकारची जी अपेक्षा व्यक्त केलंय हे आत्मनिर्भर हाऊसिंग आहे. हाऊसिंग सोसायट्यांनी सभासदांनी आपली सोसायटी आपल्या ताकदीवर उभी करा. माझ्या अहवालामध्ये सक्सेस स्टोरीचा उल्लेख आहे. किती किती फायदा झाला, कसा झाला. आज अनेक सवलती सरकारने दिल्या आहेत, अजून देणार आहे. परंतु आता काय झालं माहित आहे, चोराला पळवाटा खूप माहित असतात. आता बिल्डर डेव्हलपमेंट मॉडेल घेऊन आले, डीएम मॉडेल नवीन, म्हणजे कोड घालायचा सेल्फ डेव्हलपमेंटचा आणि त्या ठिकाणी स्वतः स्वयंपुनर्विकासाच्या सवलतीचा लाभ घ्यायचा. त्यातही माझी शिफारस आहे की अशा बोगस बिल्डरवर एफआयआर करून त्यांना आतमध्ये टाका. हे लोकांसाठी आहे, तुम्हाला पैसे कमवण्यासाठी नाही. इथे स्वयंपुनर्विकासाचा कायदा आहे, 3 वर्षात इमारत उभी करा. आपण मुंबईत झालेल्या 20च्या 20 इमारती 2.5 ते 3 वर्षात उभ्या राहिल्यात. एकही इमारत 3 वर्षाच्या पुढे गेली नाही. हे स्वयंपुनर्विकास. एकही भाडे थकलं नाही. सगळ्यांचं नियोजन याच्यात कसं आहे हे आमच्या हर्षद मोरे आणि जी टीम आले ते आपल्याला बारकाईने या ठिकाणी सांगणार आहे. पैशाची व्यवस्था होते, आता मोठ्या प्रमाणावर मागणी होते. पण एक इंग्रजीत म्हण आहे, इफ देयर इज अ विल देयर इज अ वे. आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल ना, प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो. मुंबई बँकेला मर्यादा आहेत. आमच्याकडे आता 1600 प्रस्ताव आले. मी माननीय मुख्यमंत्र्यांना बोललो, साहेब आता माझे धडधड व्हायला लागले, लोक खूप येत आहेत. बोलले काळजी करू नकोस. राज्य सहकारी बँकेला त्यांनी सांगितलं 1,500 कोटी रुपये राज्य सहकारी बँकेने दिले. केंद्रीय मंत्री आमचे सहकार मंत्री अमित भाई शाह जे सहकार मंत्री आहेत, ज्यांच्याकडे एनसीडीसी आहे म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे सहकारी संस्थांना, राज्यातल्या सहकारी कारखान्यांना सरकारच्या थकमीवर पैसे देते, त्यांना मी विनंती केली. त्यांनी 1,000 कोटी रुपये सेल्फ डेव्हलपमेंटला त्या ठिकाणी मंजूर केले. पण त्याच्यात अट एक होती, कंसात अर्बन वगळून. म्हणजे सरकारी बाबू कसे हुशार असतात बघा. मी अमितभाई गोरेगावला आले, बोललो भेटलो. अमितभाई बोललो धन्यवाद, तुम्ही तर 1,000 कोटी मंजूर केलेत, पण तुमच्या अधिकाऱ्यांनी बरोबर बांबूने आम्हाला घुस लावलाय. आता अर्बन वगळून तर गावात काही इमारत बांधणार आहे का ग्रामीण भागात? म्हणजे पाय दाबायचा आणि सांगायचं पळ. अरे बोलले ऐसा कैसा हो सकता है? बोलो ये हुआ है देखो. ती अट आता काढली जाईल. पैशाची अजिबात अडचण नाही. मी ठाणे जिल्हा बँकेचं अभिनंदन करेन. मला वाटतं कोशिवडे आलेत ना त्यांचे. हे काय तुम्हाला मी सारखी आठवण करतो पण पैसे द्यायचे आहेत आणि त्यांनी नाही दिले. मुंबई बँक माझी MMRD रिजन साठी नोडल एजन्सी आहे. आपण काळजी करू नका, मी पैसे देईन. त्यामुळे सरकारला माझ्या अहवालात शिफारशी सुद्धा केल्यात की पैसे कसे उपलब्ध करायचे. आणखी एखादं सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करा. सरकारचा एकही रुपया आम्हाला नको. अर्बन बँक आहेत, जिल्हा बँक आहेत, कोऑपरेटिव्ह मधले पैसे त्या महामंडळात आम्ही गुंतवू आणि या ठिकाणी 22,000 कोटी जमा करून त्या ठिकाणी सोसायट्यांना आम्ही थेट कर्ज पुरवठा करू. मी सरकारकडे मागणी केली, त्याला तत्वतः मान्यता दिली की आपण सगळ्यांना सवलती देतो. मग मध्यमवर्गीय इमारतीत चाळीत राहणाऱ्या माणसाला जो टॅक्स पेअर आहे त्याला सवलती कुठे आहेत? तो इमानदारी टॅक्स भरतोय, कष्ट करतोय. आपण या स्वयंपुनर्विकासासाठी सोसायटीला 4% इंटरेस्टचा परतावा द्या. म्हणजे 11% जर ठाणे जिल्हा बँक कर्ज देत असेल त्याचे 4% सरकारने भरा. म्हणजे 7% व्याजदराने तुम्हाला कर्ज मिळेल. आणि त्याच्यामुळे फिजिबिलिटी पण त्या ठिकाणी आणखी आपली ताकदवान त्या ठिकाणची होईल आणि स्वयंपुनर्विकास त्या ठिकाणी आणखी गतीनं काम त्या ठिकाणी होणार आहे.
आज एवढ्या मोठ्या अपेक्षेनं आले आहात, या ठिकाणी स्नेहाताई, राजन, आपल्याला माझी विनंती आहे की या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. मी आपल्या पाठीशी आहे, राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत, अख्खं सरकार आपल्या पाठीशी आहे. आणि सरकारी बाबूंनी जर मस्ती केली तर त्यांना वटणीवर आणण्याची सुद्धा आमची जबाबदारी त्या ठिकाणी. ठाणे जिल्हा बँक पैसे देईलच, परंतु पाहिजे तर एखादे 5 मॉडेल प्रोजेक्ट करा, त्याला पैसे सुद्धा मुंबई जिल्हा बँक आपल्याला त्या ठिकाणी देईल. कारण जेव्हा 5 इमारती उभ्या राहतील त्यावेळेला लोकांना विश्वास वाटेल की अरे हे होऊ शकतं. ठाणे जिल्हा बँक, राज्य बँक आम्ही कन्सोर्शियम करू, मुंबई जिल्हा बँक, ठाणे जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँक अशा एकत्रित आम्ही फायनान्स करू. जशी जशी गरज असेल, जास्त पैसे लागले तिघे एकत्रित करू, सिंगल लागले जसं की यांनी एका सोसायटीला 7 कोटी त्या ठिकाणी दिले, मला वाटतं निर्माण दर्शन सोसायटी. उद्या आणखी जास्त लागले राज्य सहकारी बँकेबरोबर कन्सोर्शियम ते करतील. पैशाची चिंता करायची नाही, फक्त आपल्यात एकमेकांवर विश्वास असला पाहिजे. आणि इथे विश्वास असणार, उलट बिल्डर असेल तर विश्वास नसतो, मग हळूच बोलतो. सेक्रेटरीने काहीतरी सेटिंग केली असेल तो बोलणार, चेअरमननी काहीतरी, पुढाऱ्यांनी काहीतरी बिल्डरला, आमदारांनी, नगरसेवकांनी. इथे स्कोपच नाही संशय घ्यायला, करणारा तुम्ही सगळं. त्याच्यामुळे एकमेकांवर विश्वास सुद्धा त्या ठिकाणी दृढ होणार आहे. आणि म्हणून या आपल्या सगळ्यांच्या हिताची अशा प्रकारची ही योजना त्या ठिकाणी आहे. आपल्याला माझी विनंती आहे की माझं भाषण संपल्यावर कुणी जाऊ नका, कारण खरं मार्गदर्शन, प्रेझेंटेशन मी खास 3 जे आणले ते या ठिकाणी स्क्रीनवर देणार आहे, की आणखी बारकावे काय काय आहेत ते त्या ठिकाणी सांगणार आहेत. सगळ्या तुम्हाला लागणारे सगळं सहकार्य आम्ही त्या ठिकाणी करू. परंतु या ठिकाणी आपण हे जन आंदोलन या ठिकाणी उभं राहिलंय ते आपल्याला पुढे न्यायचं आहे. कारण आज कष्टकरी, गावाकडून आलेली लोक, बाहेरून आलेली लोक आज मुंबईत जागा नाही म्हणून मीरा, भाईंदर, वसई, विरारकडे आले. आता याच्या पुढे कुठे जाणार ते? आणखी तलासरीच्या पुढे मग गुजरातमध्ये जायला लागेल आपल्याला. त्यामुळे इथला माणूस इथे राहिला पाहिजे, त्याला मोठं घर मिळालं पाहिजे. केवळ मराठी माणसाच्या हिताच्या बाता करून चालत नाही. त्या मराठी माणूस मुंबईत ना का बाहेर जातोय याचा कधीच विचार कोणी केला नाही, तो आम्ही करतोय, त्या देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. आणि त्यामुळे मला वाटतं या जन आंदोलनामध्ये आपण सारेजण सहभागी व्हा अशा प्रकारची विनंती करतो. स्नेहाताईंचं अभिनंदन करतो की हा कार्यक्रम त्यांनी राबवला. वसई विरारसाठी काही निर्णय सुद्धा गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांकडून घडवून आणले, जसं की जिल्हा परिषदेच्या 6 आरोग्य केंद्र हे आज महापालिकेत त्या ठिकाणी हस्तांतरित त्या ठिकाणी केलेली आहे. मग त्या ठिकाणी ओसी नसल्यानं पाणी मिळत नसल्याचा इश्यू सॉर्ट आउट केलाय. अंतर्गत रस्त्यांचा रिंग रोड असेल, एसटीचा पीपी फ्लायओव्हर असेल, अभय योजना लागू करणं, अनेक निर्णय त्यांनी केले. त्याच्यामुळे त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि शेवटी कुणीतरी नेतृत्व करावं लागतं. आता हा विषय मी भाषण केलं, निघून गेलो, पुढं काय भाषण करू की नको? थांबा ना, मध्येच कुठं माझं संपलं की बोला. इथं का आपले प्रश्नोत्तरासाठी पण मी 10 मिनिटं देईन, मध्ये नका येऊ. या अभ्यास गटाच्या पालघर जिल्ह्याची एक जबाबदारी सरकार आणि एक समन्वय यंत्रणा म्हणून त्याच्या प्रमुखपदी आपण स्नेहा दुबे पंडित यांची त्या ठिकाणी नेमणूक करतोय माननीय मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार. आणि त्या सगळ्या महापालिकेशी समन्वय साधणं, सोसायटीला मार्गदर्शन करणं, जिल्हा बँकेकडून पतपुरवठा करणं, आणखी जे जे मार्गदर्शन, जी जी मदत लागेल
ती त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होईल. आपण ताई आपल्या सोबत एक 4-5 जणांची टीम, त्याच्यामध्ये अधिकारी असेल, आर्किटेक्ट असेल, लीगलचे असतील, जेणेकरून हा विषय मुंबईत ज्या पद्धतीनं आज त्या ठिकाणी पुढे जातोय तसाच पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जावा, त्यासाठी आपण काम करावं. मी आपल्या सोबत आहे. माननीय मुख्यमंत्री स्वतः या विषयाच्या पाठीशी आहेत आणि त्या ठिकाणी आपण वसईकरांना ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत, आज मला माहित आहे मी बोललो वसईचे लोकांना डिस्टर्ब आहे, कधी इमारत तोडले, कधी पडायला आले तरी सिव्हिलची नोटीस पाठवतात, कारण बिल्डरचे त्यांचं साठवलोटा असतं, त्यांना घाई झालेली असती बिल्डिंग बांधायची, नाही बाहेर पडलं निघून गेलं तर बोलणार बाबा तुम्ही खाली नाही केली. अशा या सगळ्यावरचा उतारा म्हणजे स्वयंपुनर्विकास या ठिकाणी आहे. आपण सगळ्यांनी समजून घ्या, जिथे जिथे मदत मार्गदर्शन लागेल ते आपण करू. माझी सहकार खात्याचे अधिकारी आले असतील, DDR आमचे डेप्युटी, त्यांना विनंती आहे की ठाण्याच्या DDRनी मांडेनी एक स्वयंपुनर्विकासाचा कक्ष मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी नेमण्याचं ठाण्यात जाहीर केलंय. आपणही एक टेबल या विषयासंदर्भाचा यांना सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. स्नेहाताई आपल्या कार्यालयात, राजाना आपल्या कार्यालयात आपले 2 कार्यकर्ते या विषयासाठी त्या ठिकाणी ठेवा, म्हणजे लोकांना जे जे प्रश्न आहेत, त्यांना जी जी मदत, जे जे मार्गदर्शन पाहिजे ते आपल्या माध्यमातून होईल. कारण शेवटी आपण आमदार खासदार कोणी झालो आणि जर लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर त्यांना आपल्या आमदार होण्याचं, मंत्री होण्याचं काही सोय सुतक नसतं. आपलं पद, आपली पद ही लोकांसाठी जेव्हा उपयोगात येते त्याच वेळेला त्या पदाची गरिमा त्या ठिकाणी वाढत असते. आणि म्हणून आपण या पदाच्या माध्यमातून वसईतल्या हाऊसिंग सेक्टर मधल्या या जनतेला न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. कारण या ठिकाणी आपल्याला आमदार इथल्या जनतेनं निवडून दिलाय, राजन नाईकनं नालासोपाऱ्याला दिलाय. असणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी आणि मोदी साहेबांवर विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम माझे सहकारी आणि आमच्या भाजपचे सारे पदाधिकारी, आमच्या जिल्हाध्यक्ष आहेत प्रज्ञा पाटील ताई, तुम्ही या विषयात काम करा. सगळ्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि 5 इमारतीचं भूमिपूजन महिनाभरात झालं पाहिजे. मला आपण त्या ठिकाणी बोलवा, मी त्या ठिकाणी येईल आणि आपण एक काम सुरू करू. आणि इमारत पूर्ण झाली की देवेंद्रजींना आणण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. ते चाव्या वाटायला येतील, त्यावेळेला लोकांना वाटेल अरे हे वसईत पण होऊ शकतं, केवळ मुंबईत नाही तर वसईची जनता सुद्धा या स्वयंपुनर्विकासाला आज त्या ठिकाणी मान्यता देते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काम करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मी पहिला एवढ्यासाठी बोललो की मी जनरली 1-2 तास थांबतो, आपल्याशी संवाद साधतो, परंतु वर्षावर माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आमची बैठक आहे म्हणून मी ट्रेन पकडून आता त्या ठिकाणी जाणार आहे. तरी एक 5-10 मिनिटात जर प्रमुख काही सवाल असतील तर त्या ठिकाणी आपण करावे. सवाल हे फक्त स्वयंपुनर्विकासाशी संबंधित पाहिजे. मी जे सांगितले ते रिपीट परत ते विचारू नका. याविषयी काही जर शंका असेल तर 2-4 प्रश्नांची उत्तरं मी देईन आणि त्यानंतर हर्षद मोरे प्रेझेंटेशन केल्यानंतर 1 तास, अर्धा ते 1 तास तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं समाधान होईपर्यंत थांबाल ना हर्षद? थांबतील. जिल्हा बँकेचे अधिकारी ते सर्व मंडळी थांबतील. आपणही सगळ्यांनी थांबावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्याबद्दल हाऊसिंगच्या सर्व प्रतिनिधींचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि स्नेहाताईंनी पुढाकार घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।